जर तुम्हाला तुमचं काम चांगल्या प्रकारे करता येते तर तुम्हाला बिलकुल कुठल्याच गोष्टीची चिंता करायची नाही, कारण की त्यानंतर फक्त वेळच ठरवते. लोक आज ओळखतील, नाही तर उद्या ओळखतील, नाही तर परवा ओळखतील, पण ओळखतील जरूर. हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माही दुर्वा व्लॉगमध्ये. मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मेहनत आणि भाग्य दोघातही फरक आहे. मेहनत सीडीसारखी आहे आणि भाग्य लिफ्टसारखं. एखाद्या वेळेस लिफ्ट बंद होऊ शकते, पण मेहनतची सीडी आपल्याला उंच घेऊन जाते. म्हणून आपला रस्ता आपल्या स्वतःला बनवायचा आहे. आयुष्य आपलं, ध्येय आपलं, स्वप्न आपलं, हार जीत मेहनत सगळं आपलं. मग दुसऱ्याच्या गोष्टीचा विचार करून हार मानून घ्यायचं, यातच आपली समजूतदारी आहे का? जेव्हा हे सगळं आपल्या स्वतःला करायचं आहे, मेहनत स्वतः करायची, ध्येयापर्यंत स्वतः पोहोचायचंय, तर यात तुम्हाला कोणीही साथ नाही देणार आहे. आपल्याला स्वतःच आपली साथ द्यायची आहे. या आयुष्यात आपण एक वेळेस नाही, 10 वेळेस नाही, 100 वेळेस हारतो, पण आपल्याला हार नाही मानायची आहे. आपल्या प्रत्येक वेळेस एक नवीन सुरुवात करून स्वतःला पुढे ढकलत ध्येयापर्यंत पोहोचायचंय आणि त्या लोकांना उत्तर द्यायचे जे तुमच्या हारची वाट बघतात, हो की नाही? आपण व्हिडिओ बनवतो, मेहनत करून व्हिडिओ बनवतो आणि टाकतो आणि आपल्याला काय वाटते की चला, मला तर व्ह्यूज येत नाहीत. आपण 2-3 महिने करतो आणि कंटाळून जातो. मग असं थोडी चालणार. बघा, काही यूट्यूबर 2-2, 3-3 वर्ष केलंय त्यांनी, तेव्हा कुठं जाऊन ते आत्ताशी पोहोचलेत कुठं. आणि आपल्याला वाटते की 15-20 व्हिडिओ नाही टाकले तर आपण वाटतं यार कोणी सबस्क्राईब नाही करत, व्ह्यू नाही येत, असं म्हणून चालत नाही. मेहनत करावी लागते. बघा, मेहनत आणि भाग्य, एखाद्याला भाग्याने होऊन जाते एखाद्याचं, पण एखाद्याला तर मेहनतच करावी लागते ना. तर मेहनत करतो म्हणजे बघा, आपण अजून शिकतोय, आपण व्हिडिओ टाकतोय. आपण एकदम शाळेत गेलो तर आपल्याला पूर्ण येते का? आपण आई पासूनच शिकतो ना. तर आपण जरी व्हिडिओ बनवून टाकत असेल तरीही आपण हे शिकतोय. आपण शिकत राहायचं, व्हिडिओ बनवत राहायचं आणि टाकत राहायचं. तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचं, जोपर्यंत आपल्याला लोक लाईक, सबस्क्राईब करत नाही, तोपर्यंत आपण हे करत राहायचं. आणि ज्या दिवशी हे लोक आपल्याला ओळखू लागतील, सबस्क्राईब करू लागतील, त्या दिवशी म्हणायचं की आपण शिकलोत आणि आपण यशस्वी होत आहोत. माझ्यासाठीही हे व्हिडिओ वगैरे बनवणं हे खूप कठीण आहे बघा, कारण की 2 मुली आहेत, एक स्कूलला जाते, एक घरी असते, मिस्टर आहेत. सगळ्यांचं करायचं आणि व्हिडिओही बनवायचं. हे बघा, जिथं आवड असते तिथं सवड असते. मला आवड आहे म्हणून मी त्यातून वेळ काढून व्हिडिओ वगैरे बनवते, कारण की मला आवडतं ते. मेहनत करत राहणार, मी अशीच मेहनत करत राहणार आणि सगळ्यांची वेळ येते तशी आपलीही येईल. या अर्थाने फक्त आपण मेहनत करत राहायचं, बाकी देवाच्या हातात सोडून द्यायचं. काय त्याला आवडेल ते, आपल्यापेक्षा जास्त त्याला काळजी असते. आपल्यासाठी काय चांगलं आहे, वाईट आहे, हे देवालाच माहीत आहे. आणि पूर्णपणे देवाच्या हातात सोडून द्यायचं आणि मेहनत करत राहायची. शेवटी काही नाही झालं यूट्यूबमध्ये तर बघा, आयुष्यभर आपले हे व्हिडिओ आपली आठवण म्हणून राहील. आणि जेव्हा आपलं एज होईल ना, तेव्हा आपण बघू आपले व्हिडिओ. तर काही सिरियस घ्यायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. जे होत असतं आयुष्यात ते चांगल्यासाठीच होत असतं, असं मानून प्रयत्न करत राहायचे आपण आपल्याकडून. शेवटी आवडलो नाही आवडलो हे बघणाऱ्यांच्या हातात आहे. सगळं पॉझिटिव्ह वेमध्ये घ्यायचं. जेव्हा आपलं एज होईल, आपण म्हातारे होतो, तर आपले लेकरं बघतील किंवा आपले नातू बघतील, बघा आपली आजी अशी होती बाबा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा नक्की. भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.